पाहुयात पुढची बातमी। 7 जन्माचं नातं एका अर्जाने तुटलं। वर्षभरामध्ये तब्बल 380 घटस्फोट मंजूर करण्यात आलेले आहेत। एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नामशेष झाली आहे। मायक्रो फॅमिलीची संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजत आहे। केवळ राजा राणीचा संसार होता, त्यात कोणाचाही हस्तक्षेप नको, अगदी सासू सासऱ्यांचीही अडचण नको, अशी दाम्पत्यांची मानसिकता झाली आहे। अशाच किरकोळ कारणांवरून थेट घटस्फोटापर्यंत प्रकरणं विकोपाला जात आहेत। परिणामी 7 जन्माची नाती एका अर्जाने तुटतायत। येथील कौटुंबिक न्यायालय आणि इतर सक्षम न्यायालयामधील आकडेवारीनुसार मागील वर्षभरामध्ये कौटुंबिक वादाचे 1150 अर्ज दाखल झालेत। त्यापैकी 1053 अर्ज निकाली निघालेत। त्यापैकी परस्पर संमतीने घटस्फोटांच्या 419 दाव्यांपैकी 380 अर्ज मंजूर झालेत। एकूण दाव्यांच्या तुलनेत 91% प्रकरणं मंजूर झाले। याच निमित्ताने घटस्फोटाची कारणं काय आहेत पाहूयात। अहंकार, मोबाईलचा अतिवापर, विवाहबाह्य संबंध ही घटस्फोटाची कारणं असू शकतात। सासू नणंदेचा हस्तक्षेप, लिव्ह इन रिलेशनशिप, पाश्चिमात्यांचं अनुकरण ही काही कारणं आहेत। शिवाय संस्कारांचा अभाव, पैशांची मागणी, वैवाहिक जीवनामध्ये अतृप्तता, तर घटस्फोटाची या काही कारणांसंदर्भात आपण माहिती घेतलेली आहे। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर या घटस्फोटांच्या कारणामुळे अनेक घटस्फोट होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि ही घटस्फोटांची संख्या वारंवार वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते। तर गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 350च्या आसपास घटस्फोट झालेले आहेत।